अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर संजय राऊतांनी आता हल्लाबोल केलाय। मणिपूर आणि काश्मीरचे प्रश्न सोडून महाराष्ट्रात आढावा घेतात, राज्यातील अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी दौरा असल्याचं राऊतांनी म्हटलंय। निवडणूक आढाव्यासाठी संरक्षण खात्याचं विमान घेऊन येतात, मोदी शहा येतात तेव्हा उद्योग बाहेर जातात असं संजय राऊतांनी म्हटलंय। नाशिकच्या लोकांनी सावध राहावं राऊतांनी सल्ला दिला। संजय राऊतांच्या टीकेला मात्र आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मणिपूरला गेले नाहीत आढावा घ्यायला, काश्मीरच्या सीमेवर गेले नाहीत आढावा घ्यायला, लडाख मध्ये सैन्य घुसलाय चीनचं त्याचा आढावा नाही। पण महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला देशाचे गृहमंत्री संरक्षण गृह खात्याचं विशेष विमान घेऊन येत आहेत। ही जरा गोष्ट मला गमतीची मजेची वाटते। याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं खटियाखडी होते आणि म्हणून गृहमंत्र्यांना यावं लागतं। जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी ते येतात। हा गेल्या 10 वर्षातला देशाचा अनुभव आहे। लोकसभेत सुद्धा त्यांनी काही मतदारसंघात अशा प्रकारचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे, म्हणून ते सत्तेवर आले। तू पहिलं मणिपूर, काश्मीर, लडाखच्या अगोदर तू पहिलं पत्राचारच्या चौकात जाऊन पहिलं उभं राहून दाखव आणि मग दुसऱ्यांना सल्ले देत बस। तुझी एवढी हिंमत आहे ना तर तू पत्राचार मध्ये जा आणि उद्या सकाळची पत्रकार परिषद तिथे घेऊन दाखव, बघ मागून चपला येत नाहीत का तुझ्यावर। म्हणून अमित भाई शहा हे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला यश भेटलेलं आहे। 2014 पासून अनुभव या संजय राजाराम राऊतला आहे। विरोधकांचं कामच आहे टीका करत राहणं। आता उद्या काँग्रेसचे नेते दिल्लीहून येणार आहेत, मग त्यांचा विश्वास नाही ते राज्याचे नेते होत त्यांचा त्या पक्षाचं नेतृत्व आपल्या पक्षाच्या करता महायुती करता उदाहरणार्थ माननीय अमित भाई येत आहेत, तर नेत्यांचं कामच आहे ना दिशा देणं, कार्यकर्ता उत्साह वाढवणं। प्रत्येक पक्षाचे आता दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचा राष्ट्रीय पक्ष आहे, तर महाराष्ट्र सोडून कुठंच नाही तो, त्यामुळे दिल्लीहून त्यांना यायचा प्रश्नच नाही आहे। दिल्लीला तेच आहे, मुंबईला तेच आहे, किंवा उभाटाचे राष्ट्रीय पक्ष कोण येते अध्यक्ष त्यांचे, ते मुंबईत तेच आहे, महाराष्ट्रात तेच आहे। दुर्दैवानं दिल्लीमध्ये या दोन्ही पक्षाला स्थान नाही आहे। त्याचा खरं म्हणजे ह्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे। एक प्रेरणा देण्याकरता, एक ऊर्जा देण्याकरता 2014 मध्ये बघा माननीय अमित भाई आले आणि एक नवी ऊर्जा या महाराष्ट्राला मिळाली, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले। आज महायुतीला पुन्हा ऊर्जा देण्याकरता माननीय अमित भाई आले आहेत। आमच्या संघटनेला निवडणुकीकरता काय काय केलं पाहिजे, संघटन शक्ती वाढवून बूथवर काम केलं पाहिजे आणि बूथवरच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी नेत्यांनी उभं राहिलं पाहिजे, याकरता हा दौरा आहे। मला वाटतं या दौऱ्यातनं आम्हाला ऊर्जा मिळेल आणि महायुती प्रचंड ताकदीने डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रात येईल। केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, ते 2 सरकार मिळून 14 कोटी जनतेकरता या महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करेल असा या ठिकाणी बैठकीचा अजेंडा आहे। नेते आहेत, आढावा घेणार। प्रत्येक पक्षाचा माणूस हा सर्वे करतो, IB चे रिपोर्ट बघतो, CID चे रिपोर्ट बघतो, ग्राउंडचे रिपोर्ट बघतो, हे आढावा घेण्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।